नाशिकमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा घडताना आपल्याला दिसतो। एक मोठी घडामोड समोर येते आहे। नाशिकच्या ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणारे सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा प्रवेश हा थांबवण्यात आल्याचे समजतं आहे। या संदर्भामध्ये एक मोठी माहिती आपल्या हाती येते आहे। गेल्या काही दिवसांपासूनच ठाकरे गटाला ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर आउटगोइंग सुरू आहे आणि आज सकाळी एक महत्त्वाची बातमी नाशिकच्या राजकीय वर्तुळातून समोर आली। शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल त्याचप्रमाणे 10 दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडे यांच्यासह काही माजी नगरसेवक त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे गणेश गीते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची एक मोठी बातमी आपल्या हाती आली। दुपारी भाजपच्या कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे, परंतु आता एक मोठी घडामोड समोर येते आहे। ठाकरे गटाचे जे उपनेते आहेत सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेशाला ब्रेक लावण्यात आलेला आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच मामा राजवाडे यांनी महानगर प्रमुख पदाचा पदभार हाती घेतला आणि त्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्यावर आणि सुनील बागुल यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। एका प्रकरणामध्ये मारहाणी प्रकरणी त्यांच्यावर नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांच्या लेखी सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे दोघेही नेते जे आहेत ते फरार घोषित करण्यात आलेले आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र दुसरीकडे काही दिवसातच म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणपणे लगोलग 4 दिवसातच भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होताना समोर येत आहे। म्हणजे कुठेतरी हे नेते पोलिसांना सापडत नाहीत, परंतु त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय आणि हाच धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की भाजपमध्ये या दोघही नेत्यांना पावन करून घेतलं जाईल आणि त्यामुळे कुठेतरी जर या नेत्यांना प्रवेश दिला भाजपमध्ये तर गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या प्रतिमेला हा धक्का पोहोचू शकतो। त्यामुळे भाजपनं आता तुर्तास सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश सोहळा थांबवलेला आहे। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात, सुनील बागुल यांच्या सोबत जे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचा प्रवेश होणार की नाही होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण सुनील बागुल यांच्याबरोबर जे काही प्रवेश करणारे नेते आहेत ते बागुल यांचे समर्थक मानले जातात। त्यामध्ये गुलाब भोये असतील, शंभू बागुल हे सुनील बागुल यांचे चिरंजीव आहेत। त्याचप्रमाणे अजय बागुल श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि जिल्हा संघटक उभाटा गटाचे जिल्हा संघटक बाळासाहेब पाठक हे देखील सुनील बागुल यांचे समर्थक मानले जातात। त्यामुळे आता ज्या पद्धतीने सुनील बागुल यांचा प्रवेश थांबवण्यात आलेला आहे, मामा राजवाडे यांचा प्रवेश थांबवलेला आहे, त्यामुळे आता यांच्या संदर्भामध्ये हे जे बाकीचे नेते आहेत सुनील बागुलांचे जे समर्थक मानले जातात किंवा सुनील बागुल यांचे पुत्र जे आहेत त्यांना देखील आता भाजपमध्ये प्रवेश दिला जातो की नाही हे काही वेळामध्येच समोर येईलच। परंतु दुसरी एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे ते म्हणजे ठाकरे गटातून सुनील बागुल आणि त्यांच्यासोबतचे जे प्रवेश करणारे जे काही नेते आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। महानगर प्रमुख मामा राजवाडे यांची देखील ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रथमेश गीते हे माजी उपमहापौर देखील होते आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे माजी आमदार आहेत वसंत गीते यांचे ते चिरंजीव आहेत। त्यांची आता शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे। परंतु आता एक मोठा राजकीय वर्तुळातला एक मोठा ड्रामा आता नाशिकमध्ये सुरू झाल्याचं बघायला मिळते। ठाकरे गटातल्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन ठाकरे गटाला एक मोठा धक्का देण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपनं सुरू केलेला होता, परंतु त्याला कुठेतरी आता ब्रेक लागताना दिसतोय। सुनील बागुल यांच्या संदर्भामध्ये 5 जुलै रोजी पुढची सुनावणी होणार आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्या निकालानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यासोबतच मामा राजवाडे यांच्या बाबतीमध्ये देखील हाच निर्णय होऊ शकतो। 5 जुलै नंतर न्यायालय काय निरीक्षण नोंदवतं, त्यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला जातो, त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेशासंदर्भातला निर्णय अवलंबून असेल। त्याच पद्धतीने आता जे उर्वरित नेते आहेत बाळासाहेब पाठक असतील किंवा गुलाब भोये असतील, शंभू बागुल असतील यांच्या संदर्भामध्ये भाजप काय निर्णय घेतं हे देखील बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। दुसरीकडे बघायचं झालं तर शरद पवार गटाला देखील मोठा धक्का आहे। शरद पवार गटातील ज्यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेलेली होती गणेश गीते ते देखील आता स्वगृही परतत आहेत।
गणेश गीतेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर गणेश गीते हे मूळचे म्हणजे हे भाजपचेच होते, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये कुठंतरी त्यांना उमेदवारी डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवार गटामध्ये प्रवेश करत त्यांनी उमेदवारी देखील मिळवलेली होती. भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत राहुल ढिकले यांच्या विरोधात त्यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी केली होती. त्यांचा पराभव या मतदारसंघातून झालेला होता, या निवडणुकीमध्ये झालेला होता आणि कालांतरानं ते पुन्हा एकदा स्वगृही परततील अशी देखील चर्चा होती. अखेर आज गणेश गीते आणि माजी नगरसेवक कमलेश बुडके हे भाजपमध्ये पुन्हा परतत आहेत, स्वगृही पुन्हा परतत आहेत. खरं म्हणजे गणेश गीते हे एक मातब्बर नेते आहेत, त्यांचं या भागामध्ये वर्चस्व आहे. 2 वेळा ते स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत. त्यामुळं कुठेतरी त्यांना प्रवेश दिला जाऊ नये म्हणून भाजपचे नगरसेवक देखील एकवटलेले होते, परंतु भाजपनं या सगळ्यांना डावलून गणेश गीते यांचा प्रवेश जो आहे तो निश्चित केलेला आहे. एकूणच जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावर नाशिकमधल्या ठाकरे गटातून असेल किंवा शरद पवार गटातून असेल मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग सुरू आहे. तसं बघायचं झालं तर भाजपनं नाशिकमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी 100+ नारा दिलेला आहे. भाजपचे सध्या विद्यमान 66 नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत. आता जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा स्वबळावर येण्यासाठी भाजपनं 100+ नारा दिलेला आहे. त्यामुळं शिंदे गट असेल किंवा भाजप असेल दोन्ही पक्ष आपली ताकद वाढवताना दिसत आहेत आणि सर्वाधिक फटका जो आहे तो ठाकरे गटाला बसताना आपल्याला दिसतोय. जे कोणी प्रवेश करत असतील त्यांना आता भाजपमध्ये घेण्याचं धोरण अवलंबवलं जात आहे असं कुठंतरी चित्र दिसतंय. नुकतंच 8 दिवसापूर्वीच आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचे जे महानगर प्रमुख होते विलास शिंदे, त्यांनी ज्यावेळी नाराजी व्यक्त केली त्यावेळी त्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर तातडीनं मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. 10 दिवसानंतर मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळं त्यांचा प्रवेश कुठेतरी थांबवण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळं ज्या पद्धतीनं मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, ठाकरे गटानं तातडीनं त्यांची हकालपट्टी करत प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळं आता सुनील बागुल असतील किंवा मामा राजवाडे असतील यांच्या संदर्भामध्ये 5 जुलैला न्यायालयामध्ये काय निर्णय लागतो त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाचं भविष्य जे आहे ते अवलंबून असेल. त्यामुळे आता कुठेतरी नाशिकमध्ये एक मोठ्या राजकीय घडामोडी आपल्याला सुरू असताना दिसतंय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अजित पवार गट देखील राज्यामध्ये महायुतीबरोबर मित्रपक्ष म्हणून सत्तेमध्ये आहे. महायुतीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नाशिकच्या बाबतीत जर अजित पवार गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर छगन भुजबळांसारखे एक मोठं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. मंत्रिपद त्यांना नुकतंच मिळालेलं आहे. छगन भुजबळ मंत्री आहेत, माणिकराव कोकाटे असतील, नरहरी झिरवाळ असतील, 3 मंत्री राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये आहेत. परंतु महानगरपालिकेच्या बाबतीत अजित पवार गट जो आहे तो कुठेतरी त्यांच्या हालचाली मात्र दिसून येत नाहीत. 6 नगरसेवक होते, त्यातले अनेक नगरसेवक काही भाजपमध्ये गेले, काही शिंदे गटामध्ये गेले. त्यामुळं महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून इतके मोठे दिग्गज मंत्री असताना देखील अजित पवार गटाच्या बाजूनं मात्र कुठंही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात हालचाली होताना दिसत नाही. तर दुसरीकडे भाजपनं मात्र आता मोठ्या प्रमाणावर खेळी नाशिकमध्ये सुरू केलेली आहे. शिंदे गटानं देखील मातब्बर नेत्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याची खेळी सुरू केलेली आहे. सचिन मराठे जे आहेत ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खरं म्हणजे कालच 2 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचा एक मेळावा काठेगल्लीमध्ये झालेला होता आणि या मेळाव्यामध्ये जे माजी आमदार आहेत वसंत गीते यांनी खरं म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे पॅनलच जाहीर केलं निवडणुकीच्या अनुषंगानं. त्या पॅनलमध्ये सचिन मराठेंचा समावेश नव्हता. त्यामुळे सचिन मराठे हे भर बैठकीतून निघून गेलेले होते. त्यामुळे सचिन मराठेंची नाराजी प्रकर्षानं समोर आली. त्यामुळे सचिन मराठे काय निर्णय घेतात याकडे देखील लक्ष लागून होतं. आणि आता जी माहिती समोर येते ती म्हणजे सचिन मराठे जे आहेत ते देखील
भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजे ठाकरे गटाला हा देखील एक मोठा धक्का मानला जातोय. म्हणजे एकूणच नाशिकच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर भाजपनं ठाकरे गटाला मोठा सुरुंग लावल्याचं दिसतंय. त्या तुलनेमध्ये ठाकरे गटातून डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसून येत नाही आहे. ज्या पद्धतीनं महानगर प्रमुख निवडला जातो, त्याची हकालपट्टी होते, लगोलग त्याची पुन्हा नियुक्ती केली जाते, परंतु मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीनं आउटगोईंग सुरू आहे ते रोखण्याच्या दृष्टिकोनातून, डॅमेज कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही हालचाल जी आहे ती होताना आपल्याला दिसत नाही. दुसरीकडे जर बघायचं झालं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या काही बातम्या समोर येत आहेत, ज्या काही घटना समोर येत आहेत, नुकतंच हिंदी भाषेच्या सक्तीवरून ज्या पद्धतीनं दोन ठाकरे एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत. आता 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचा एकत्रित मेळावा होताना दिसतोय. त्यामुळं ठाकरे गट असेल आणि मनसे म्हणजे ठाकरे गट आणि मनसेमध्ये मनोमिलन होताना एकीकडे दिसत असताना राज्यामध्ये कुठेतरी ही ताकद वाढेल असं वाटत असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर फटका आपल्याला बसताना दिसतोय. त्यामुळं कुठेतरी आता महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षानं आता आपले डाव टाकण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका नाशिकमध्ये ठाकरे गटाला बसताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे आगामी काळात भाजप काय डावपेच खेळतंय, ठाकरे गटाकडून कशा प्रकारे डॅमेज कंट्रोल केलं जातं आहे, शिंदे गट काय डावपेच खेळेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.